नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. आज आपण पाटीलवाडा रॉक स्प्रिंग रिसॉर्टची सुंदर सफर सुरू करणार आहोत. चला तर मग सुंदर सफर सुरू करूया या सुंदर वाड्याच्या एंट्रन्सपासून. वाड्याच्या बाहेरच छान अशी हिरवीगार झाडे आहेत. चाफ्याचं झाड आणि गुलमोहराचं झाड होतं, त्यामुळे वाड्याला सुंदर अशी शोभा येत होती. येस, कसा दिसतोय वाड्याचा व्ह्यू बाहेरून मला फक्त सांगा पहिल्यांदा. मी तुम्हाला आतून तर व्यवस्थित एकदम छान असं दाखवणारच आहे, परंतु वाडा बाहेरून कसा दिसतो हे पहिल्यांदा मला कमेंट करून सांगा. वाड्याच्या बाहेरूनच या ठिकाणाचा रॉयल आणि ट्रॅडिशनल फील जाणवायला लागतो. प्रवेशद्वाराच्या जवळ अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यासाठी सुंदर अशी रांगोळीसाठीची जागा तयार केलेली आहे, ज्यामुळे पाहुण्यांचं स्वागत खूप खास आणि पारंपरिक वाटतं. कशी वाटते रांगोळी? कमेंट करून नक्की सांगा. छान असा मध्ये एक लॉबी आहे की तिथं तुम्ही छान असं डेकोर करून एंट्रन्स तुम्ही सुंदर करू शकतात. आत प्रवेश करतात सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळते ती गणपती बाप्पाची अतिशय सुंदर आणि प्रसन्न मूर्ती. त्या ठिकाणचं शांत आणि पॉझिटिव्ह वातावरण मनाला लगेच भावून जातं. वाड्यामध्ये एंटर झाल्यावर छान असं लेफ्ट साईडला त्यांचं ऑफिस आहे आणि राईट साईडला वाड्याबद्दल सुंदर अशी माहिती दिलेली आहे. आणि इथून वाड्याचा व्ह्यू. वाड्याच्या अगदी मध्यभागी तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्याच बाजूला एंगेजमेंट, वेडिंग अशा ट्रॅडिशनल फंक्शनसाठी अप्रतिम सेटअप केलेलं असतं, ते पण नॅचरली फुलांपासूनचं. दिसलं तुम्हाला? कसं वाटतं आहे? कमेंट करून सांगा. जर तुम्ही वेडिंग पर्स्पेक्टिव्हने बुकिंग करत असाल तर एक खास गोष्ट म्हणजे लेफ्ट साईडला मी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा तुम्ही हा मधला लॉबी बघून घ्या, जिथे सगळे ट्रॅडिशनल विधी रिच्युअल्स होणार आहेत. वरती सेकंड फ्लोअर पण आहे वाड्याचा. हा फर्स्ट फ्लोअर म्हणजे ग्राउंड फ्लोअर आहे. हे बघा, हे तुळशी वृंदावन, बसण्यासाठीची उत्तम अशी प्रशस्त व्यवस्था आणि हा सेटअप. आणि जर तुम्ही वेडिंगसाठी करत असाल तर लेफ्ट साईडला हे ग्रूमसाठीचं आहे, एक ग्रूमसाठीचं आणि एक जे ऑदर्ससाठी आपण ठेवतो रूम ती आहे. अशा 2 AC रूम्स दिलेल्या आहेत, त्यामुळे लग्नाच्या कार्यक्रमासाठी खूप कम्फर्टेबल आणि व्यवस्थित अरेंजमेंट केलेली दिसते. तर आता आपण बघत आहोत की हे ग्रीन लॉन दिसत आहे लेफ्ट साईडच्या म्हणजे ग्रूम साईडच्या रूममधून. तिकडे पुढे पूल एरिया पण आहे, लहान मुलांसाठी प्लेइंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि आउटडोअर वेडिंगचं जे थीम आहे ती रिसेप्शन सेटअपसाठीची ती खूप सुंदर जागा तयार केलेली आहे. आणि हा पूल पण आहे जिथे लहान मुलां म्हणजे एन्जॉय करू शकतात. म्हणजे असंही नाही की तुम्ही कोणत्या तरी प्रोग्रामसाठीच तो वाडा बुक करणार आहोत, तुम्ही असं छान विकेंडसाठी वगैरे पण वाड्या म्हणजे बुक करू शकता. वाड्याचा सेकंड फ्लोअर पण आहे. फॅमिली स्टेसाठी रूम्स उपलब्ध आहेत. जर तुमचे फॅमिली फंक्शन्स किंवा स्टे बुकिंग असेल तर मोठ्या फॅमिलीसाठी ही व्यवस्था खूप उपयोगी पडते. वाड्याच्या राईट साईडला जानवस घर आहे, जिथे मोस्टली हळदसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यामुळे वेडिंग फंक्शनसाठी हे ठिकाण खूपच परफेक्ट वाटतं. हा वाड्याच्या बाहेर जानवस वाडा म्हणून लिहिलेला आहे आणि आतमध्ये एंटर करताना असं आतमध्ये आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे फोटोशूटसाठी वाड्याच्या बाहेर एक ट्रॅडिशनल पद्धतीने सुंदर अशी महाराष्ट्रीयन थीम बैलगाडी ठेवलेली आहे, त्यामुळे ट्रॅडिशनल फोटोशूटसाठी हे ठिकाण खूपच खास वाटतं. वाड्याच्या बाहेर आणि आजूबाजूला खूप सुंदर ट्रॅडिशनल फोटोशूट तुम्ही करू शकता, जे की आम्ही दादाच्या लग्नात केलेले आहेत. याची झलक तुम्हाला आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. खरंच मित्रांनो, ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन कल्चर आणि मॉडर्न फॅसिलिटीज यांचा इतका सुंदर संगम या वाड्यामध्ये पाहायला मिळतो, त्यामुळे हे ठिकाण वेडिंग, एंगेजमेंट आणि फॅमिली फंक्शनसाठी आणि वीकेंडसाठी एकदम परफेक्ट डेस्टिनेशन आहे. तर कसा वाटला हा एक छोटासा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.